पाहिजे। एसपी साहेबांना विनंती करतोय की तपासाच्या नावाखाली विलंब लावू नका। हे गुंड सराईत गुंड आहेत। त्यांनी आमचे 3 माणसं संपवलेत। तातडीने यांना अटक करा, संपत्त्या जप्त करा, यांच्या घरावर बुलडोजर चालवा, यांच्या अकाउंट सील करा, यांचा भ्रष्टाचार बाहेर काढा। सगळे पुरावे सुनील मोरे सोडून गेलेले आहेत। त्याच्यामुळे या पुराव्याच्या संदर्भात कोणतीही त्या ठिकाणी कसरत पाठीमागे राहिली नाही। प्रशांतने एक कॉल केला, त्याला मदत केली, तो व्हिडिओ व्हायरल केला ऑडिओ, म्हणून त्यांनाही धमक्या। हे धमक्या देणारे कोण आहेत? त्याला सुद्धा पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि या कुटुंबाला सुद्धा पोलीस संरक्षण दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। 12 वर्षाची सारा इंग्लिश मीडियमला शिकत होती। अतिशय हुशार, तिचा ड्रेसवर मी फोटो बघितला। 8 वर्षाचा सुमित मोरे, हे देशासाठी उद्या आमचे लेकर एवढा त्रास दिला की त्याला या दोघांना सुद्धा त्याला वाटलं हे सुद्धा समाजापुढे उद्या उत्तर काय देतील बापाचं। हे 3 हत्याकांड घडलेत आणि महाराष्ट्रात बातमी नाहीये। एवढे नाकारलेलो झालोत आम्ही। प्लॅन केलेले आंदोलन, प्लॅन केलेले मुद्दे आमच्या माथ्यावर मारायचे आणि दुसरीकडे आमच्या समाजाचा गुदमारा करायचा। गुदमरले होते सर, सुनील मोरे सर पूर्णपणे गुदमरले होते। ही कोरोनाच्या काळातली जी स्थिती होते की श्वास घेता येत नाही म्हणून माणसं मारायचे, हा प्रशासनातला कोरोना आहे की ज्याच्या गुदमरण्यामुळे एक शिक्षक या ठिकाणी आत्महत्या करतोय। त्याचा जीव किती गुदमरला असेल, त्याला किती आतून वेदना झाल्या असतील, तो किती तणावात गेला असेल। अरे 2 लेकरं घेऊन गाडी सहित ती पुलाच्या खाली टाकावी, त्याच्या डोक्यामध्ये किती टोकाचा विचार आला असेल। हा छेळ अफाट आहे, जीव गुदमरून टाकणारा छेळ आहे आणि प्रशासनातल्या या गुंडांनी हा छेळ केलेला आहे। म्हणून राज्य सरकार, अनुसूचित जाती जमाती आयोग, मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी तात्काळ दखल घेतली पाहिजे आणि या घटनेतल्या आरोपीला अटक करण्यासाठी भूमिका घेतली पाहिजे। उद्यापर्यंत जर आरोपी अटक नाही झाले तर आम्ही मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत। राज्यव्यापी आंदोलन करू। जस्टिस फॉर सुनील मोरे, #दलित लाईव्ह मॅटरच्या नावाखाली देशभर आंदोलन केले जातील। हैदराबादच्या रोहित यमुल्लाच्या नंतर सर्वात मोठं संस्थात्मक हत्याकांड हे नांदेड जिल्ह्यामध्ये, शाळा कोणती होती? जिल्हा परिषदची शाळा कोटा गावची ही शाळा, हितालं हे हत्याकांड आहे। याची दखल सरकारने घ्यावी। 2 भाऊ आहेत, सुनील मोरे शिकले, त्यांनी त्यांच्या भावाला पण शिकवलं, ग्रॅज्युएशन केलं। आई सुद्धा सेवेत होती, ती रिटायर झाली। हे सुशिक्षित कुटुंब, स्वाभिमानाने जगणारं कुटुंब, आज त्या दोन्ही भावाच्या डोक्यावरचं छत्र हरवलंय। आमचा सगळं काय, आमचा मोठा भाऊ सुनील मोरे, त्या दोघांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झालाय आणि 3 माणसं या ठिकाणी या तिहेरी संस्थात्मक हत्याकांडाचे बळी गेलेले आहेत। म्हणून राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन 3 हत्याकांड असल्यामुळे 3 कोटी रुपये आणि शासकीय नोकरीची तरतूद सरकारकडे आम्ही ती मागणी घेऊन लढणार आहेत। तात्काळ ही मदत आमच्या या सगळ्या पीडित कुटुंबाला झाली पाहिजे। या परिवाराला पोलीस संरक्षण या ठिकाणी कायमस्वरूपी मिळालं पाहिजे। जे काही साक्षीदार आहेत प्रशांत सारखे, त्यांना सुद्धा पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे। मी एसपींना त्याबद्दल सुद्धा बोललोय आणि धमक्या देणाऱ्याला एक सांगतोय, कोण आमदाराचे असाल का कोणत्या खासदाराचे असाल, या गुंड किशन फोलेच्या बाजूने एक जरी आला आणि त्याचं जर नाव आम्हाला कळालं की सुनील मोरे केसमध्ये साक्षीदार आणि पीडितांना कुणी त्या ठिकाणी धमकावण्याचा प्रयत्न करतंय, तर त्याला पॅन्थर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। लक्षात ठेवा, आमचे माणसं गेलेत, मध्ये पडू नका। प्रशांतने फक्त नाव सांगावं, याच्यानंतर कुणी धमकी दिली आहे त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील। कुटुंबाला भयभीत करण्याचा प्रयत्न करू नका।
अरे पैसा आहे म्हणून काही करायचं, त्या आरोपीच्या पाठीशी गेलात तर कुणाचीही घळ केली जाणार नाही, हा सुद्धा इशारा या माध्यमातून देतोय. अतिशय वेदनादायी हा प्रसंग आहे. एका कुटुंबातले 3 लोक गेल्यावर काय डोंगर कोसळत असेल याची तुम्ही विचार करू शकता. हे आमचं बाबासाहेबाचं लेकरू, आत्मसन्मानाने जगणारं, बाबासाहेबामुळे मिळालेली वाट, आणि ही वाट मिळाल्यानंतर सुद्धा आम्हाला किती खडतर प्रवास असतो हे त्याचं हे उदाहरण आहे. इंजिनियर फाशी घेऊन मरतोय, शिक्षक आत्महत्या करतोय लेकरासहित, गावकुसात अन्याय होतोय, कुठेही आम्ही सुरक्षित नाहीयेत. हा मनवाद आणि हा जातीवाद आजही जिवंत आहे, हेच त्याचं उत्तम या ठिकाणचं हे उदाहरण आहे. मी या कुटुंबाला आश्वासित करतो, सांत्वन करतो, आणि हा लढा कायदेशीर, संवैधानिक आणि आंदोलनात्मक दिशेने, आणि वेळ पडली तर पॅन्थर स्टाईलने सुद्धा लढल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत, हा सुद्धा इशारा या सरकारला देतोय, या प्रशासनाला देतोय. पोलीस यंत्रणेला आव्हान करतोय की तात्काळ आरोपी अटक झाले पाहिजे. विलंब लागला तर आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत, हा इशारा सुद्धा या ठिकाणी देतोय. माझ्यासोबत त्यांची आई आहे, ती न्यायाची भूमिका या ठिकाणी मांडते.